बाहेर आल्यावर खूप दुःख झालं की अशा पद्धतीने माझी फॅमिली, माझी जाऊबाई, माझी सासू, माझे मम्मी पप्पा, माझा नवरा, माझा मुलगा अशा पद्धतीने ट्रोल झाले. मला काय म्हणायचं, माझी चूक आहे ना, मी चुका केल्यात मला बोला, त्यांना नका बोलू, त्यांची काहीच चूक नाहीये. मला बऱ्याच गोष्टी पण आता काही इडलीवाला समथिंग वगैरे अशा पण काही मीम्स माझ्या नवऱ्याचं, तो भलेही तो लुक नसेल, तो नसेल हँडसम, मान्य करते, तो आहे सावळा आहे, काळा आहे, माझा आहे. काल रात्रीपासून मी त्याला जो काही त्रास दिलाय जाऊन, तो तू नव्हतीस ते बरं होतं, ईशानला सांभाळत होतो. पण हे महाराष्ट्र विसरतोय का की सगळ्यात जास्त शिक्षा खाणारी, जास्त ओरडा खाणारी मीच होती. तर इतकंच बिग बॉसला होतं माझं, तर कशाला 7 दिवस मला जेलमध्ये टाकलं असतं बिग बॉसने. काय संबंध आहे अरे यार, असं असायला पाहिजे होतं मग हे आता तुम्हाला सांगते, मला माहित नाहीये. नाही, मग हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. कारण मी तिला अरबाज बद्दल या गोष्टी सांगितल्या, पण मी तिला हेही म्हंटल की हा अंदाज आहे, कन्फर्म नाहीये निकी. आणि मी हेही म्हंटल की मे बी त्याचं खरं प्रेम असेल तुझ्यावर, बाहेर जाऊन त्याने जे काही असतील त्याचे अफेअर, त्याने ब्रेकअप केलं असेल, काही गोष्टी त्याच्या आईचे काही गैरसमज असतील, त्याच्या आईचे पण काही व्हिडिओ आलेले वाटतं, ते त्यांनी क्लिअर केले असतील आणि त्यांनी ठरवलं असेल की मी आता माझं सगळं आयुष्य निकी सोबतच, असं असू शकतं. आधी नीट थांब, बस, ऐक त्याला काय म्हणायचंय, बाहेर जाऊन बघ काय चाललंय जगात, अंदाज घे आणि मग डिसिजन घे. हे मला ते तिने सांगितलं नसेल. त्या दिवशी एक किस्सा सांगते मी तुला. मी आणि निकी होती, काहीतरी बसवलेलं बिग बॉसने, आणि ना माझं आणि निकीचं भांडण झालं, खूप घाणेरडं भांडण झालं तिथे. नाही तू अशीच आहे, तशीच आहे, तशीच आहे, तशीच आहे झालं. त्याच्यानंतर 1-1.5 तासाने मी आठवते भांडण आमचं कशावरून झालं. मी अभिजित दादाला विचारायला गेले, अभिजित दादा आता माझं आणि निकीचं खूप भांडण झालं, ते कशावरून झालं हो? खूप. त्यांना पण अरे काय आठवत नाही ग जान्हवी कशावरून. मी शेवटी निक्की माझ्याशी रुसून बसली, मी निक्की आपण आता भांडलो, कशावरून भांडलो ग? महाराणी आहे मी, महाराणी. म्हणलं ते ना स्वयंघोषित महाराणी आहे, तू ते बिग बॉसनी मान्य केले. म्हटलं मग बिग बॉस साठी असशील महाराणी. म्हटलं आमच्यासाठी महाराणी नाहीस तू, स्वयंघोषित आहेस तू, तुझ्या मनाने ठरवलेली महाराणी, आमच्यासाठी नाहीस. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आपली किल्लर गर्ल माझ्या सोबत आहे. कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे, आफ्टर सो लॉंग. बरं, काल जेव्हा आम्ही टीव्हीवर बघत होतो आणि तू बजरकडे पळालीस, तेव्हा मला पटकन झालं की काय, का पळाली? आणि नंतर जेव्हा एनवलप उघडलं आणि तुझं नाव होतं, कारण खरंच तुझं पळणं त्या क्षणी हे आमच्यासाठी त्या क्षणी योग्य नव्हतं, पण नंतर म्हणतात ना तुक्का लागला आणि खूप बरोबर लागला. भले नंतर ईशान म्हणाले की मम्मा थोडं थांबायला पाहिजे होतं. एक हे ते खूप गाजत्या लोक त्याला म्हणतात, नाही तर मम्माला 1 लाखाचं काहीतरी मिळालं असतं, बरं झालं थांबली. सो अजूनही त्याचं तेच म्हणणं आहे का? नाही, तो किस्सा काय झालेला की जेव्हा आम्ही स्टेजवर आलो ना, तेव्हा भाऊ म्हणाले, जान्हवी तुम्ही ना लवकर बजर वाजवलात. मी अमाऊंट वाढवणार होतो, मी 15 लाख करणार होतो. त्याच्यावर ईशान म्हणाला, मम्मा तू 9 लाखावर का वाजवलंस, तू 15 लाखाला थांबलीस का? म्हणून त्याचं ते त्याच्यामुळे होतं ते. बरं, आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपण जेव्हा लॉकडाऊन मधनं बाहेर आलो होतो, तेव्हा बाहेरचं जग पटकन बघितल्यावर कसं झालं होतं. तर तुम्ही तर त्या घरात जिथे फार वर्दळ नाही, काही नाही, झटकन जेव्हा बाहेर आलात आता, तेव्हा किती काय काय बदललं. असं गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर एवढी माणसं बघितल्यावर थोडं बावचळायला होतं. बावचळायला म्हणजे अरे आम्ही कुठल्या तरी वेगळ्या ग्रहावर होतो असं वाटत होतं. ग्रह ना, तिथे तुम्हाला भलेही ते हिरवगार होतं सगळं, पण ते सगळं आर्टिफिशियल होतं ना. तुम्हाला झाडं बघायला मिळत होती ना, ढग होत ना, सूर्य ना, चंद्र, सकाळे रात्रे दुपारे काही कल्पना नाही, वाजलेत किती माहित नाही. अशा अवस्थेत तुम्ही मेंटली म्हणजे जाता का? मग तुम्ही बिग बॉसच्या घरात राहणं हे सोपं नाही. आम्ही जेव्हा काहीतरी अर्ध्या 1 तासासाठी जातो, तिथनं जरी बाहेर आलो ना, तरी कसं तरीच होतं. चुटकीचा श्वास उठतो, बरोबर आहे. पण ते काहीच नाही, तुम्हाला काही व्हेंटिलेशन नाहीये. 2-2.5 महिने आम्ही ना बाहेरची हवाच घेतली देवा नाही, फक्त एसी एसी एसी, काहीच नाही. माझ्या बॉडीमध्ये इतके चेंजेस झाले, हार्मोन्स चेंजेस खूप, कारण की बाहेरचं नॅचरल काहीच नव्हतं ना, सगळं पॅक. कारण की पावसाळा होता म्हणून यावेळी ओपन नव्हतं ठेवलं, बरोबर आहे. पावसाळा होता ना, म्हणून ऍब्सोल्युटली पॅक केलेलं सगळं.
दिवस आहे, रात्र आहे, सूर्य, चंद्र, झाडं, पक्षी, काही नाही, काही नाही. बरं, शेवटी शेवटी जान्हवी आणि म्हणजे जान्हवी आणि निकी कुठेतरी आम्हाला पुन्हा एकदा सूत जुळते असं वाटलं. आणि ज्या वेळेला कट टू बघितलं मी दुसऱ्या रूम मध्ये, तेव्हा अरबाज सोबत समेट करताना निकी म्हणाली की तिला तुम्ही इन्फ्लुअन्स केलेलं म्हणून ती त्याच्या विरोधात होती. म्हणजे एका बाजूला जेव्हा तिला जेव्हा सत्य कळलेलं त्याच्याविषयीचं, तेव्हा ती सिंपती घ्यायला तुमच्याकडे आलीच. पण ज्या वेळेला तो तिला भेटला, छान त्यांचं समेट व्हायची वेळी, तर ती त्याला समजावताना म्हणाली की मला जान्हवी असं म्हणत होती, मला सूरज असं म्हणत होता आणि म्हणून माझा तुझ्याबद्दल समज झाला. तर मूर्खपणा आहे तो. दुतोंडी स्वभाव वाटतो का या मग वेळेला? हे आता तुम्हाला सांगते, मला माहित नाहीये. नाही, मग हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. कारण मी तिला अरबाज बद्दल या गोष्टी सांगितल्या, पण मी तिला हेही म्हंटल की हा अंदाज आहे, कन्फर्म नाहीये निकी. जोपर्यंत तुम्ही दोघं भेटत नाही, जोपर्यंत तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत काही त्याला बोलू नकोस. आणि हे तू किचन मध्ये बोललीस त्याच्या किचन समोर मध्ये बोलली. दोघांना. हो हो. आणि मी हेही म्हंटल की मे बी त्याचं खरं प्रेम असेल तुझ्यावर. बाहेर जाऊन त्याने जे काही असतील त्याचे अफेअर, त्याने ब्रेकअप केलं असेल, काही गोष्टी त्याच्या आईचे काही गैरसमज असतील, त्याच्या आईचे पण काही व्हिडिओ आलेले वाटतात, हो हो. ते त्यांनी क्लिअर केले असतील आणि त्याने ठरवलं असेल की मी आता माझं सगळं आयुष्य निकी सोबतच येईल. असं असू शकतं. हे मी तिला पॉझिटिव्ह गोष्टी पण सांगितलेल्या, निगेटिव्ह सांगितलेल्या. म्हटलं जे जे त्याने मला सांगितलं ते मी तुला सांगितलं, पण पॉझिटिव्ह पण असू शकतं ना. असू शकतं की ते बाहेर जाऊन तो सुधारला असेल, की त्याला रिअलाइज झालं की नाही मी निकीशिवाय राहू शकत नाही. असं असू शकतं निकी. त्याच्यामुळे मला तिला सांगण्याचं इंटेन्शन एकच होतं की तो आला, आम्हाला माहित होतं एक्स कंटेस्टंट भेटायला येणार आहे, हो. सर तो आला तर निकीच्या स्वभावाप्रमाणे त्याला लगेच तू भांडायची सुरुवात करू नकोस. माझं एवढंच इंटेन्शन होतं. आधी नीट थांब, बस, ऐक त्याला काय म्हणायचंय, बाहेर जाऊन बघ काय चाललंय जगात, अंदाज घे आणि मग डिसिजन घे. हे मला ते तिने सांगितलं नसेल. नाही एवढं नाही सांगितलं. तिला जे योग्य वाटलं त्याला सांगणं तेच तिने सांगितलं असणार. तर तिचा स्वभावाचा गुण आहे, त्याला मी काही नाही करू शकत. बरं, काल आम्ही लाईव्ह पाहिलं आणि त्यामध्ये तू तुझ्या घरच्यांची पण माफी मागितलीस की मला बाबा माहिती नाही की तुम्हाला काय त्रास झाला असेल मी घरात असताना, पण त्याबद्दल पण सॉरी. पण तुला माहितीये का केवढं बिचाऱ्यांचं ट्रोलिंग आणि काय, एस्पेशली तुझे पार्टनर मिस्टर, त्यांना केवढं, आणि ते बिचारे एकटे लढत होते का जेव्हा तू घरात होतीस, तू तिकडे लढत होतीस ते इकडे. सो ते बॅटल त्यांनी एकटं लढलंय. जे काय ट्रोलिंग झालंय, आणि एक नॉन सेलिब्रिटी असून ते, तुम्हाला तर सवय असते सेलिब्रिटी म्हणून, पण ते एक नॉर्मल माणूस म्हणून सहन करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि एक अचिव्हमेंटच आहे की त्यांनी हे पार केले. आता ज्या लोकांनी त्यांना बोललंय ते आता तुझ्या समोर आहेत. सो आता बायको म्हणून तुझी वेळ आहे. काय सांगायला आवडेल? मला ऍक्च्युली सगळ्यात आधी तर बाहेर आल्यावर खूप दुःख झालं की अशा पद्धतीने माझी फॅमिली, माझी जाऊबाई, माझी सासू, माझे मम्मी पप्पा, माझा नवरा, माझा मुलगा अशा पद्धतीने ट्रोल झाले. मला काय म्हणायचं, माझी चूक आहे ना, मी चुका केल्यात मला बोला, त्यांना नका बोलू, त्यांची काहीच चूक नाहीये. मला बऱ्याच गोष्टी पण आता काही इडलीवाला समथिंग वगैरे अशा पण काही मीम्स माझ्या नवऱ्याचं, का ना एखाद्याच्या लुक्सवर जावं. माझा स्वभाव नाहीये, मी माणसाच्या लुक्सवरून प्रेम नाही करत माणसाला. तो माणूस किती टॅलेंटेड आहे किंवा तो काय करू शकतो ह्याच्यावरून जान्हवी जज करते लोकांना. ना जान्हवी आतापर्यंत की हा माणूस खूप सुंदर दिसायला आहे, तो खूप हँडसम आहे, अशा व्यक्तीकडे बघून जान्हवीला कधी प्रेमच नाही राहिलं. ही जान्हवी आहे. तर तो माणूस म्हणून कसा आहे तो व्यक्ती, तो माझ्यासाठी काय करू शकतो, हे बघून मला प्रेम झालेलं आहे त्याच्यावर. आणि ते आहे आमचं प्रेम. ती माझी चॉईस आहे. मला माहिती माझा निर्णय नाही चुकलाय. तुम्ही सगळे जज करणारे का जज करताय म्हणजे मला नाही कळत. तो माझा नवरा आहे, तो भलेही तो लुक नसेल, तो नसेल हँडसम, मान्य करते, तो आहे, सावळा आहे, काळा आहे, माझा आहे. सो स्वीट. तो माझा आहे यार, तो माझा प्रश्न आहे. माझ्यासाठी तो परफेक्ट आहे. मला झेलणं साधं नाहीये. साधं काम नाहीये यार. तो फक्त ईशानला नाहीच तर तो घरात 2 लहान मुलं सांभाळतो, एक तर मी आणि एक तर माझा मुलगा. मग काल रात्रीपासून मी त्याला जो काही त्रास दिलाय जाऊन, तो तू नव्हतीस ते बरं होतं. ईशानला सांभाळत होतं. आता अजून एक लहान मुलगा आला मला सांभाळायला. सो इतकं सगळं कोणी माझ्यासाठी नाही करत, जो माझा नवरा करतो. सो माझ्यासाठी तो बेस्ट आहे. आणि 9वा दिवस आणि 9व्याची 9लाई संपली आणि तुला कुठेतरी झालं होतं रिअलाइज की बाई निक्की क्रेडिट घेऊन जाते, आपण मेहनत करतोय. जर त्यावेळेला तो ट्रॅक पकडला असता बरोबर तर खूप गोष्टी बदलल्या असत्या. अर्थात हे बोलून अर्थ नाही की आता
पण तरी वाटतं का की भाई तेव्हा जे रिअलायझेशन झालेलं तेव्हा ते मी समजून घ्यायला हवं होतं आणि तो पाथ पकडायला पाहिजे होता. बदल झालं ना, खूप झालं. पण काय होतं ना, तुमची मैत्री केलीये ती कशी तुटणार ना. भले सगळे म्हणतायत की तू अगेन्स्ट पाहिजेस, अगेन्स्ट मला बी टीम वाले सगळे म्हणत होते की तू अगेन्स्ट पाहिजेस यार निकीच्या, कारण की सगळ्यांना माहित होतं निकीच्या अगेन्स्ट उभी राहणारी जान्हवीच आहे जी हो. तिच्याशी भांडू शकते. ही सगळ्यांना भांडू म्हटलं अरे यार सोपं नाहीये, तुम्ही काय फेक वागायला आलाय का आतमध्ये. आता मैत्री केली हे म्हणतायत की तू अशी चांगली नाही मैत्री तोड. मैत्री अरे थांबा, रिझन स्लो प्रोसेस आहे ना ती. रिझन तर भेटू दे मला, तिच्याशी भांडू पण कुठल्या कारणाने मला रिझन. एक तर नंतर पण मग आमच्यात भांडणं झाली, पण ती जास्त माझ्याशी भांडत नव्हती. ते नंतरही मान्य केलं की जान्हवीला मी वाईट नाही बोलू शकत जास्त, कारण की ती माझ्या मनात आहे, माझी मैत्रीण आहे ती. भले ती आम्ही भांडतोय पण आम्ही घाणेरड्या लेवलला उतरून नाही भांडत. मला माहित होतं निकी नाही माझ्याशी भांडणार. असं ते कुठेतरी तिच्या मनातही होतं, माझ्याही मनात होतं. ते असं खूप अप्स अँड डाऊन. बरं, जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. गमतीदार वावटळ उठलं होतं मध्येच सोशल मीडियावर आणि असं 2 वेळेला उठलेलं छोटस, म्हणजे असं मीम्स Okay. बनतात तसं, की जान्हवीला म्हणे बिग बॉसची टीप लागते. म्हणजे बिग बॉस टीप देतात तिला की असं काहीतरी होणार आहे, कारण की जसं पॅडी दादांचं झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र पेटला तेव्हा जान्हवीने लगेच माफी मागितली होती, किंवा आता 9 लाखाचं असं कमेंट मध्ये मध्ये. तर असं ह्यांना क्लिअर काय करायला आवडेल की बहुधा ते जे तुमचं चालायचं की बिग बॉस तुझी कौतुक वगैरे करायचे, बिग flirt. बॉस आर्याला पण कौतुक करायचे, पण हे महाराष्ट्र विसरतोय का की सगळ्यात जास्त शिक्षा खाणारी, जास्त ओरडा खाणारी मीच होती. हो. तर इतकंच बिग बॉसला होतं माझं, तर कशाला 7 दिवस मला जेलमध्ये टाकलं असतं बिग बॉसने. काय संबंध आहे अरे यार असं असायला पाहिजे होतं बघ. हा, म्हणजे मजा झाली असती. नाही नाही नाही. काय ना, माझा ना राग पटकन येतो, पण मला लगेच रिअलायझेशन पण होतं. माझा स्वभाव येतो, मला लगेच अरे नाही जान्हवी तू चुकलीस. हे तुझे मिस्टरही बोलले होते घरात आले. हो का? हो, ते म्हणाले ना ते. आमची घरात कधी भांडणं झाली ना, तो 2-3 तास मला सोडून बाहेर जातो, बापरे. की त्याला माहित आहे ही 2 तासात शांत होणार. 2 तास. त्या दिवशी एक किस्सा सांगते मी तुला. मी आणि निकी होती, काहीतरी बसवलेलं बिग बॉसने, आणि ना माझं आणि निकीचं भांडण झालं. खूप घाणेरडं भांडण झालं तिथे. नाही तू अशीच आहे, तशीच आहे, तशीच आहे, तशीच आहे झालं. त्याच्यानंतर 1-1.5 तासाने मी आठवते भांडण आमचं कशावरून झालं. मी अभिजित दादाला विचारायला गेले, अभिजित दादा आता माझं आणि निकीचं खूप भांडण झालं, ते कशावरून झालं हो? खूप. त्यांना पण अरे काय आठवत नाही ग जान्हवी कशावरून. मी शेवटी निक्की माझ्याशी रुसून बसली. मी निक्की आपण आता भांडलो, कशावरून भांडलो ग? तेव्हा तिने सांगितलं आता तू मला म्हणालीस ना की तू महाराणी, तू स्वतः स्वयंघोषित महाराणी आहेस, आम्ही तुला मानत नाही महाराणी. ती स्वतः महाराणी, आमची फ्रेंडशिप होती, महाराणी आहे मी महाराणी. म्हणलं तिने स्वयंघोषित महाराणी आहे. तू ते बिग बॉसनी मान्य केले. म्हणलं मग बिग बॉस साठी असशील महाराणी, आमच्यासाठी महाराणी विराणी किचन मधलं हे मला आठवलं. म्हटलं आमच्यासाठी महाराणी नाहीस तू, स्वयंघोषित आहेस तू, तुझ्या मनाने ठरवलेली महाराणी, आमच्यासाठी नाहीस. म्हणजे मग तो तिला राग आला. तिचं म्हणणं की तू आता माझी मैत्रीण आहेस ना, माझी मैत्रीण आहेस तर मग माझ्या बाजूने बोल. म्हणलं का बोलू, नाहीयेस तू महाराणी भाई, है कोण तू? नाहीये तू, महाराणी नाहीये. आता कळलं असणार लोकांना की जेव्हा भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर काहीतरी बोलायचे आणि ती जान्हवीची अशी रिॲक्शन यायची आणि ते म्हणायचे हे असं नका करू, हे तुम्ही बोललेलं आहात, आणि तुझे जे एक्सप्रेशन असायचे की मला माहितीच नाही, ते त्या कारणासाठी असायचे. अरे हो, मला नाही लक्षात यार मी कधी बोलले ते. एक आर्याचा पण काहीतरी किस्सा काढलेला, मला नाही आठवत मी कधी बोलले, नाही आठवत आहे मला. हो, ती निकीशी एवढी कचकच भांडलेली आता मी आठवते, कुठल्या कुठल्या कारणांवरून भांडलेलं मला नाही आठवत आहे. कारण की माझा स्वभावच नाही की तो राग धरून ठेवणं, ती भांडणं धरून ठेवणं, मी ते सोडून देते लगेच. पण आता जसंही झालंय शेवट खूप छान झालाय आणि जवळपास लोक म्हणतायत की बाबा हिनी बेस्ट डिसिजन घेतला, आता सगळेजण तुझ्या बाजूने आहेत आणि तू पुन्हा एकदा तयार आहेस आणि आता हिरोईन म्हणून अर्थात टचवूड. खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू सो मच. थँक्यू डिअर, थँक्यू. थँक्यू.